पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, हास्याचा सारीपाट घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. नेहमीच विनोदाचे डाव जिंकणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. त्यांच्या पदरात कौतुकाचा दान टाकणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक, मंडळी हल्ली भरती ओहोटीपेक्षा कमी वेळामध्ये ब्रेकअप आणि पॅचअप होत असतात. चला बघूया अशाच प्रेमाच्या लाटांची एक विनोदी केमिस्ट्री, जी घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. हॅलो एव्हरीवन. हाय हाय साई मॅम. हाय हाय प्रसाद सर. हाय हॅलो. कसे आहात? छानच दिसताय. लुकिंग गुड, लुकिंग गुड. नाईस नाईस. काय विचारतोयस का सांगतोयस? काय करतो? सगळं एकत्रच आहे सर. सध्या काळ वाईट चालू आहे माझा. डिप्रेशन मध्ये होतो मी रिसेंट पास्ट मध्ये. बर. जस्ट ब्रेकअप झालं होतं. ओहो. जेव्हा ती मला म्हणाली की आता आपण थांबायला पाहिजे, उस रात आपण 2 बजे तक पिया. जॉन एलियांची शायरी पढा, नुसरत जैन की गाणे सुना. बर. आणि या डिसिजनला आलेलो आहे की आता आपण मूव्ह ऑन झालं पाहिजे. बर. कारण प्रेमभंगाचा उतारा हा पुन्हा प्रेमात पडणं हाच असतो. आणि हे लॉजिक मला पटलेलं आहे. म्हणून मी इंस्टाग्रामवर लगेच पोस्ट केली स्टोरीवर की अब तेरा हुनर आजमा के दिखा वनी, अब तेरा हुनर आजमा के दिखा, निकाल दिया तुझे दिल से अब जगह बना कर दिखा. या स्टोरीवर लगेच एका मुलीने डीएम केला. तिचा डीपी बघून मी लगेचच तिच्या प्रेमात पडलो. म्हणून एका सणसणीत ब्रेकअप नंतर आता एका रसरशीत प्रेमात मी पुन्हा पडायला चाललेलो आहे. बघू ते प्रेम कसं आहे. लेट्स सी. अरे अरे ओंकार. शिवाली परब गाईज रसरशीत प्रेम. काही असतं तुझं. माझं काही नसतं. माझं हे असंच असतं. ये बस ना. प्लीज बस. प्लीज बस. काय ओंकार, काय झालं? काय तू तिकडे बसशील, मी इथे बसीन. मग इथे बसून मला तुला नीट असं बसता येईल, येडू कुठला बघता येईल. येडूच आहे मी. एक्साइटेड, खूप एक्साइटेड झालोय. खूप म्हणजे कसं झालंय, ब्रेकअप नंतरचं पहिलंच आहे ना हे, त्यामुळे असं साचून राहिलेलं असं बाहेर येणार आहे आता. भूक लागलीये का? खूप. काय खाणार? तुला हवं ते खाऊ आपण, काही हरकत नाही. तू जर मला प्रेमाने दिलंस तर मी विष पण खायला तयार आहे. वेटर. येस मॅडम. येस. एक जहर लाना, जालिम वाला लाना. हा कोण घेणार आहे, स्किट की प्रेक्षक? गंमतच केली नाही माझी. तू ना इकडच्या वेटर्सना प्रश्न विचारत जाऊ नको. जरा आगाऊपणा कमी असताना मालक झाला असतास. नाही सर, गरज नाही. माझं मस्त चाललंय. आमचे मालक आहेत ना, ते लॉस मध्ये आहेत. परवा माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडले, मी तुझ्यासारखा कान नाही झालं. गप्रे, थोडस काय बोललो तू, आत्मचरित्र सांगायला लागलास मला. ऑर्डर घे सर. ते इमोशनल पॅच मध्ये कमी पडलं. गप्रे जरा. अरे ऑर्डर घे ना. ऑर्डर घे. सॉरी सर. कॉफी घेणार ना? हा ऑर्डर. हे
हा 2 कॉफी विदाउट शुगर आणा हा. हे काय नाही घेणार. ही एकटी 2 कॉफी पिणार आहे. जा ना. सर मी माझा पॅच तयार करतो. जा रे. मस्तीखोरच आहे हा. खूप मस्तीखोर आहेत वेटर. मी पण त्यांच्यासारखाच आहे. काय मस्तीखोर. मस्तीखोर. आधीच्या गर्लफ्रेंड बरोबर पण असंच करत असशील ना फ्लर्ट. कशाला तिचं नाव काढतेस? तुम्हाला खरंच कळत नाही. माझा मूड ऑफ होतो यार. नको रागव नको रे. मी जस्ट विचारलं म्हणजे नाहीये. तुम्ही दोघी खूप वेगवेगळे आहात. तुमच्या दोघींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. प्लीज नको. ती नाहीये तुझ्यासारखी. माझी चिडचिड होते. मला ट्रिगर होतो ग मी. नको मला असं करू. पण कशी आहे ती मग? हे बघ रागव नको. कसं आहे ना मी तिच्यासारखं नाही वागणार म्हणून आपलं विचारलं. अगं तू काय जगातलं कोणी तिच्यासारखं नाही वागू शकत. अरे बाबा ती म्हणजे अशी आहे ती. सगळ्या गोष्टीत वाद घालत असते. सगळ्या किरकिरी चिरचिरी. तिचा आवाज ऐकला ना की असं होतं मला. अरे अरे एवढं म्हणजे खूप त्रासदायक आहे. तू विचारू नकोस. एकदा मी फिल्म बघायला गेलो होतो. आता फिल्म बघायला लोक नॉर्मली तर पॉपकॉर्न घेतात की नाही. पॉपकॉर्न घेतात आणि पॉपकॉर्न देणारे म्हणजे एवढा देतात आणि त्याच्यावर एवढं देतात. हात घातल्यावर 4 पॉपकॉर्न बाहेर पडलेच पाहिजेत अशी सोयच असते ती. तर बिचाऱ्याने खायला म्हणून हात टाकला. 4 पॉपकॉर्न बाहेर पडले. ओरडली त्याला. अरे बापरे काय ओरड. पॉपकॉर्न बाहेर कसे जाऊ शकतात? तुम्हाला खाता येत नाही तर मग मागवता कशाला? हे सफाई कामगार काय तुमच्या बापांनी ठेवलेले नाही आहेत? ते कोण आहेत तुमचे? अगं त्या 4 पॉपकॉर्न वरनं जगाच्या उपासमारीपर्यंत गेली ती. एवढे वाद घालते ती. काही कशावरही वाद घालते. बोल माझ्याशी काही. का बोलतेस तू? नको बोलूस माझ्याशी. नाही मला खरं म्हणजे मला कळतच नाही की लोक वाद का घालतात. म्हणजे लोकांना का भांडावं असं वाटतं. बापरे माझा स्वभावच नाही हा. नो नेव्हर. मी कधीच वाद घालत नाही. तुला सांगते आयुष्यात आहे ना 2 F खूप महत्वाचे असतात. 2 F? फॉरगेट आणि फॉरगिव्ह. विसरून जा आणि सोडून द्या. सोडून द्यायचं असतं सगळं. वाद घालत काय बसायचं. येस एक्झॅक्टली. पण तू निश्चिंत राहा ओंकार. मी अजिबात वाद घालत नाही. काय म्हणालीस? तू निश्चिंत राहा. त्या तोंडून निश्चिंत असलं भारी ऐकू येतं ना. परत एकदा म्हण ना. निश्चिंत. निश्चिंत. बस झालं. निश्चिंत. 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 वेटर वेटर. येस मॅम. येस मॅम. एक्सक्यूज मी दादा. येस मॅम. इथे केस आहे. माझा नाही. तुमचा एक हा प्रश्न नाहीये. इथे केस आहे. हो आहे. खायच्या जागेवर केस आहे. तुम्हाला काहीच वाटत नाहीये? स्वच्छतेचं काय? बिलात तुम्ही सर्व्हिस चार्जेस लावता ना? हा घेता ना पैसे आमच्याकडनं. एक्स्ट्राचा सर्व्हिस टॅक्स घेता ना? मग इथली हेल्थ, इथली सिक्युरिटी, इथली स्वच्छता, हायजीन याची हमी कोण देणार आहे? हु इज रिस्पॉन्सिबल? सांगतो मी त्यांना. ए सांगतो नाही. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. तूच प्रतिनिधित्व करतोयस ना इथलं. वेटरचं घातलेत ना कपडे. घेता ना तुम्ही सर्व्हिस टॅक्स घेता तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटत? त्याचे एक्स्ट्रा पैसे घेता सर्व्हिसेसचे. मग तुम्हाला प्रत्येक ग्राहकाला 2.5x2 ची स्वच्छ हवा द्यायला काय प्रॉब्लेम आहे? याची हमी कोण देणार आम्हाला? ह्याची अश्युरिटी आम्हाला कोण देणार आहे? मी. मग कुठे ह्याचं सॅनिटायझेशन कुठे करतो या मॅडम. घाणीत जेवायचंय मी? केसांमध्ये मी जेवायचंय? नाही मॅडम सॉरी मी करतो. मला कळलं आता. Please कळलं ना? येस मी. निघ. सॉरी सर. एक्सक्यूज मी. नाही मॅडम नाही करणार. मी सांगतो त्यांना. नाही नाही ऑर्डर द्यायची आहे. ओके. फ्राईज आणशील? येस. थँक्यू. आणि केस घालू नकोस हा त्याच्यात. आणि प्लीज हे साफ कर. एवढं बोलून ते तिथेच आहेत केस. सॉरी मॅम. थँक्यू दादा. थँक्यू. ओंकार तुझी जी एक्स गर्लफ्रेंड होती ना वाद घालणारी तशी सेम एक मुलगी आली आहे. तशी सेम नाही आली आहे. तीच आली आहे. श्रमेश कुठे लक्ष आहे? हॅलो कुठे हरवलाय? नाही तुझ्याकडेच लक्ष आहे माझं. पण प्रिया प्रियदर्शिनी नाव आहे माझं. सॉरी प्रियदर्शनी. येस.
इतक्यात लगेच बोलायचंय. सॉरी. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.